नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय जोधपूरला. सकाळी 5 वाजता आपण जोधपूरला पोहोचलोय. रात्री बस पकडली होती आपण उदयपूरवरून. तर हॉटेल वगैरे आधीच बुक केलं होतं. तर हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला, झोप काढली आहे आणि मग आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता चाललोय आपण ब्रेकफास्टला. तर ब्रेकफास्टला बघूया काय काय. ब्रेकफास्ट करून आपल्याला जायचं फिरायला जोधपूरला. तर बघूया काय काय आहेत स्पॉट. आम्ही बघितलेत काही 4-5 स्पॉट, तर त्या हिशोबाने फिरणार आहे. तर काही नाश्ता वगैरे आपला आता करून झालेला आहे. तर आता आपण निघणार आहे फिरायला. इथे पण सेम आहे, एक ऑटोवाला आहे, तो आम्हाला सकाळीच भेटला होता. तो फिरवेल बोलला, त्याचा एक पॅकेज आहे, त्या हिशोबाने 5-6 जे लोकेशन आहे तो फिरवेल. तर मग आता आम्ही त्याला कॉल करून निघणार आहे फिरायला. तर व्हिडिओ बघत राहा. अजून तुम्हाला मी कुठे कुठे जाणार आहे त्याचं मी व्हिडिओ नक्कीच दाखवेन. काय सर, आता आपण निघालो आहे मेहरानगडला. मेहरानगड म्हणजे जिथे हम साथ साथ हे मूवी तुम्ही बघितला असेल, तर त्याची शूटिंग तिकडे झालेली आहे. तर तिथेच आम्ही चाललो आहे आता. ऑटोमध्ये आहे सध्या. गाईस, तर मेहरानगडला पोचलोय आपण आता. तर आतमध्ये जायचं आहे आता. आतमध्ये जाण्यासाठी तिथे पण तुम्हाला तिकीट घ्यावी लागणार आहे. तर बघू आता तिकीटचे किती प्राईस आहे, तसं मी सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. डायरेक्ट आतमधला व्हिडिओ दाखवतो आता. तर गाईज, मेहरानगडला आम्ही आलेलो आहे. इथे कसं आहे, पर पर्सन 200 रुपये फीज आहेत, तिकीट आहेत. तर मग ते तुम्ही काढून जाऊ शकता आतमध्ये. आणि बाहेर किती पण गरमी असली ना, तरी कुठल्या पण तुम्ही पॅलेसमध्ये गेलात किंवा कुठल्या आता मेहरानगडला आलोय, तरी आतमध्ये एकदम थंडच आहे. तुम्हाला अजिबात वाटणार नाही गरमी. ते ना, एक गोष्ट चांगली, तुम्हाला चालायला खूप लागतं. मग तुम्ही ब्रेकफास्टला काही पण खाल्लं तरी चालेल, सगळं जिरणारच आहे तुमचं. तर इथे पण बघा किती मोठी चढाण आहे. तर गाईस, तो वाजवत होता. त्याने आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आले. आम्ही त्याला बोललो मुंबईवरून आलोय. लगेच त्याने गाणं चालू केलं, एकविरा आई तू डोंगरावरी. गाईस, आता मी मेहरानगडच्या टॉपवरती आलोय पूर्ण. तर इथून पूर्ण जोधपूर दिसतंय बघा. खूप भारी आहे मेहरानगड सुद्धा, कारण की इकडे पण सेम आहे. मेंटेनन्स एवढा भारी आहे यांचा आणि सगळं व्यवस्थित आहे. वरती तुम्ही आला तरी चार्जिंगला स्लॉट पण आहेत, तिथे तुम्ही चार्ज पण करू शकता फोन. आणि मोस्टली द फॉरेनर्सच आहे तिथे. तिसरा दिवस आहे आमचा राजस्थानमध्ये. म्हणजे 2 दिवस तर उदयपूर आणि आज जोधपूर आहे. बट एक पण गोष्ट अशी नाही की आम्ही निराश झालो आहे. अजून तरी राजस्थानने निराश नाही केलं आहे, कारण की एक नंबर आहे सगळं आणि मजाच येते. माझं तर फेवरेट प्लेस आहे राजस्थान. आधीपासून इच्छा होती यायची, म्हणून तर मला तरी काय वाटत नाही. बट निराश नाही केलं, एक नंबर आहे भाई. मेहरानगड तर काय संपत नाही भाई. किती फिरलोय नुसतं, कधीपासून फिरतोच आहे, पण काही संपत नाही. तर गाईज, मेहरानगड आमचा फिरून झालेला आहे. आता आम्ही चाललोय जसवंत तडाला. बघूया तिकडे जाऊन जसवंत तडा काय आहे नक्की. ठीक आहे. तर गाईज, आम्ही आता जसवंत तडाला पोचलेलो आहे. इथे पण कसं आहे, तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते, 30 रुपये पर पर्सन. जास्त महाग पण नाही आहे, तर तुम्ही करू शकता तेवढं तरी. बट बाकी नेचर ब्युटिफुल आहे इकडचं, एक नंबर. जसवंत तडा पण गाईज एक नंबर आहे. मला तरी भारी वाटलंय. पाठी बघा एकदा. वरती आलोय आम्ही आता एकदम. ते डेंजर ऊन आहे, बेकार ऊन आहे. बेकार म्हणजे चटके बसतात. इकडे थोडी सावली भेटली आम्हाला, तर सावलीत बसतो थोडा वेळ. भरपूर ऊन आहे. काही आता आम्ही जसवंत तडाला बॅक साईडला एक जागा आहे, तिथे बसलोय. तिथे जरा सावली आहे, शांत पण आहे. काही लोक तर झोपलेत पण इथे. मस्त वाटते, हवा येते. आणि बघा, आम्ही आहे ना, ही अशी बॉटल घेऊनच फिरतोय. 2 लिटरची बॉटल आहे.
एक जिथे जाईल तिथे आम्ही भरतोय पाणी आणि पितो, कारण काय परत डिहायड्रेशन नको व्हायला, कारण ऊन खूप आहे. आता हा स्पॉट झाला आहे, ह्याच्यानंतर आम्ही लंचला जाणार आहे. लंच करून नंतर ठरवू कुठे जायचं आहे. तर ब्ल्यू सिटी आहे, मंडोर गार्डन आहे. मंडोर गार्डन म्हणजे रावणाची सासरवाडी, तिथे पण जायचं आहे. आणि काय होतं अजून एक त्या पायऱ्या होत्या त्या, ठीक आहे तेव्हा जाईल तुम्हाला सांगतो तेव्हा, तर ते नाव अवघड आहेत समजत नाही. तर आता आम्ही चाललोय ब्ल्यू स्ट्रीटला. शुद्ध देसी रोमॅन्स मूवी आहे ना, त्याच्यामध्ये ती ब्ल्यू स्ट्रीट दाखवली, तर तिथे आम्ही चाललोय आता. त्याच्यानंतर जाणार आहे लंचला. लंचमध्ये बघू, आज स्पेशल राजस्थानी थाळी ट्राय करायची आहे आम्हाला, तर ते पण दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर काहीच आम्ही ब्ल्यू स्ट्रीटला चाललोय, नवचोकिया जोधपूर ते तिथल्या एरियाचं नाव आहे. आणि ऑटोवाल्याने पाठीच थांबवलं आहे आम्हाला, तिथून थोडं पुढे चालत जायचं आहे. ब्ल्यू स्ट्रीट म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यांची घरं ब्ल्यू आहेत, बट ते थोडं बघायला भारी वाटतं. आणि तुम्ही वरून जर बघितलं मेहरानगडवरून वगैरे दिसलं ना, तर पूर्ण ब्ल्यू सिटी दिसते जोधपूर. गाईस तर हे ब्ल्यू स्ट्रीट वगैरे आहे ना, म्हणजे आधी होतं ब्ल्यू स्ट्रीट, आता नाही आहे. एक गृहस्थ भेटलेले आम्हाला, ते सांगत होते की आधी होतं सगळं ब्ल्यू होतं, पण आता नंतर सगळं ते कमी झालं. म्हणजे काय आता आमचा थोडा म्हणजे छोटासा एक पचका झालेला आहे, पण ठीक आहे. आता काय आलं तर थोडंसं फिरलो आणि निघतो दुसरीकडे. आता लंचला जातो मग. हे म्हणजे जोधपूर जे आम्ही तिकडे होतो ते थोडे साफसुथरं होतं, पण हे जे ब्ल्यू स्ट्रीट वगैरे आहे ना, हे एकदम म्हणजे स्लम आहे दुसरा. गाईज तर आत्ता आपण आलो आहे मंडोर गार्डनला. ते जे मी बोललो होतो, मंडोर म्हणजे रावणाचं सासर आहे. तर लंच वगैरे आम्ही करून घेतलं आहे मगाशीच. तर हे बघा, आता ट्रेन आली आहे, टॉय ट्रेन असते, टॉय ट्रेनमध्ये बसून आम्हाला तिकडे पुढे घेऊन जातात. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे, टॉय ट्रेनमध्ये. तर मंडोर गार्डनला पुढे घेऊन जाईल. ते पुढे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत, पण आम्ही ते नाही घेतले, काय मजा नाही उन्हात तानाचं कुठे करता ॲक्टिव्हिटी. बघू तिकडे जाऊन काय फिरता येते, काय काय नाही. त्याच्यानंतर एक अजून एक स्पॉट आहे, तो मस्त आहे, तिथे मला जायची खूप इच्छा आहे. तिथे फोटो पण चांगले येतील आणि ब्लॉग पण चांगले, बघत राहावं तुम्ही. तर गाईज मंडोर गार्डनला आलो आहे आम्ही. मस्त वाटतं इथे पण. ऊन म्हणजे एवढं आहे ना, काय सांगू तुम्हाला. उदयपूर ठीक होतं, जोधपूरला मजबूत ऊन आहे, मजबूत. ठीक आहे, आता आलो आहे तर थोडं फिरून तरी घेतो. गाईज तर आता आम्ही निघालो मंडोर गार्डनमधून. भाई खूप ऊन आहे, बेकार ऊन आहे, डेंजर ऊन आहे. असं काय पटेलीमध्ये बोललेलं लास्ट ब्लॉगमध्ये काय ऊन नाही, पण उदयपूरला नव्हतं, कारण तिथे लेक आहेत आजूबाजूला, थंड आहे थोडं. इथे डेंजर ऊन आहे. तरी आता 2 स्पॉट बाकी आहेत अजून, एक उमेद भवन आणि एक तुर्जी का झालरा म्हणून आहे. तर आम्हाला तिकडे जायचं आहे. आता इथून निघतो, ऑटोमध्ये बसायचं आणि जायचं आहे. बस झालं त्याच्यानंतर राहणार हॉटेलवरती आराम, नाही तर थोड्या वेळाने चक्कर येऊन पडणार आहे. तर गाईज आता आम्ही मंडोर गार्डनमधून निघालो आहे उमेद भवनसाठी. उमेद भवनला जायचं आणि तुर्जी का झालरा इकडे जायचं आहे. तर 2 स्पॉट अजून करायचे आहेत आम्हाला. ऊन खूप होतं, डेंजर होतं ऊन. आम्ही आता लिंबू सरबत पिलो आहे, तो बरं वाटतं आता. बघू आता नेक्स्ट ठिकाणी जाऊया. गाईज आता उमेद भवनला आलेलो आहे मी. उमेद भवन म्हणजे मेहरानगडवरून दिसत होतं, तेच उमेद भवन होतं. आम्हाला माहीत नव्हतं, पण ते खूप लांब पण आहे. हे बघा, बाहेरून तर भारी वाटतं, आतमध्ये बघू आता. क्लोजिंगचा टाईम झालेला, ते बोलले की लवकर फिरून या, आता बघू. तर हे जे उमेद भवन आहे ना, ते एक ब्रिटिश कोणतरी पर्सन होता, हेनरी बॉगन लँचेस्टर म्हणून. त्याने हे डिझाईन केलेलं आहे आणि खूप म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह आहे, वेगळं आहे जरा, त्याच्यामुळे एवढं फेमस आहे. आणि नीट अँड क्लीन तर खूप आहे. म्हणजे जोधपूरमध्ये सकाळपासून जो मेहरानगड, त्याच्यानंतर हे उमेद भवन, हे एक मस्त वाटलेलं आहे. बाकी तरी ठीकठाक होतं. अजून एक आहे गोष्ट, तिकडे जायचं आहे आम्हाला, लास्ट आहे ते तुर्जी का झालरा, तिथे जाणार आहे आम्ही. आणि अजून एक गाईज, हे जे उमेद भवन आहे, उमेद भवनमध्ये आपली
बॉलिवूड ॲक्ट्रेस प्रियांका चोपडा हिचं लग्न इथे झालेलं आहे. उमेद भवन आतून तर बघून झालेलं आहे. आता इथे मोर पण आहेत, समोरच आहेत. आता उमेद भवनमध्ये आहेत ना, त्यांनी सगळे विंटेज कार ठेवलेले आहेत. उमेद भवन पण आमचं फिरून झालं आहे. आता निघतो आता ऑटोमध्ये. ऑटोमधून जाणार आहे लास्टचा. अरे यार मी परत नाव विसरलं त्याचं. काय होतं नाव त्याचं? तुरिया. हां, तर त्याचं नाव मला आठवलं. तुरजी का झालरा. झालराच आहे ते. झलरा नाही, झालरा आहे. मी बघितलं. तर ते झालरा तुरिया यार तुरजी का झालरा. तुरजी का झालरा तिकडे जायचं लास्ट. त्याच्यानंतर हॉटेलवरती जाणार आहे. बस झाला आजचा दिवस. काही आता आपण आलो आहे तुरजी का झालरा इथे. पहिल्यांदा बरोबर नाव घेतलं मी. तर एवढा दिवसभर थकून म्हणजे खूप आज उन्हामुळे तर त्रास झाला आणि खूप ठिकाण फिरलो. तर आता एवढं सगळं करून इथे संध्याकाळी येऊन थोडं चिल करायला मस्त वाटते. आणि तुम्ही बघू शकता की मी किती काळा पडलेलो आहे. टॅन तर झाली आहे स्किन मजबूत. पहिल्या दिवशीचा ब्लॉग आणि आत्ताचा ब्लॉग बघा, खूप फरक पडला आहे. काय आता फिरायचं तर तेवढं तरी सहन करायला लागेल. मुंबईत गेल्यावर एका हफ्त्यामध्ये कवर पण होईल ते. खूप थकलो आहे आज. आता जाणार आहे हॉटेलवरती, जाऊन तर झोपणार डायरेक्ट. बस झाला आजचा प्रवास एवढाच. आता इथून पुढे आम्हालासुद्धा माहीत नाही आम्ही कुठे जाणार आहे. जोधपूरनंतर आमचं ठरलेलं जैसलमेर, पण जैसलमेरला खूप ऊन आहे असं आम्हाला कळालं इथल्या लोकल पब्लिककडून की तुम्ही जाल तर वाट लागेल. तरी पण गेलो तर गेलो, नाही तर नाही. काय नक्की नाही आहे आमचं. बघू आता कुठे जाईल काय. बाकीचे ठिकाण आहेत तिथे फिरू. कसं काय मंडळी, तर आता आम्ही रूममध्ये आलेलो आहे. ते मगाशीच आलो आहे, खूप वेळ झाला. आणि येऊन झोपलो आम्ही डायरेक्ट. आराम केला थोडा, कारण की आज जे उन्हामध्ये हालत झालेली आमची, खूप बेकार हालत झाली होती. तर आता आम्ही सध्या डिनर वगैरे केला आहे. रूमवरती आलो आहे, आराम करणार, झोपतो. कारण उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे जैसलमेरला. आम्ही जैसलमेरला निघणार आहे. तर माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा. आणि आता हा ब्लॉग मी ते संपवतो. आता झोपतो कारण उद्या सकाळी जायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओवर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.